नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. दीपावली, पाडवा, बलिप्रतिपदा या दिवशी आपल्या पतीचे औक्षण कसे करावे, तसेच यामागची कथा काय आहे, याचे महत्त्व काय आहे, या दिवशी कसली पूजा करावी, हे देखील आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतिषबाजी तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. आपल्याकडे कृषीप्रधान संस्कृतीमुळे पौराणिक महत्त्व दिले गेलेले आहे. आपले सर्व सणवार या निसर्गावरच प्रामुख्याने आधारलेले आहेत. पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषीप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभ दिन अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. पूर्वापार हा दिवस नव्या सुरुवातीचाच मानला जातो. यावर्षी हा सण 14 नोव्हेंबरला साजरा होणार आहे. तसेच याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबरला भाऊबीज देखील आहे. बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्यूत खेळात हरवले होते, म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजासमोर उभे राहिले. या रूपात वामनाने 3 पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली. तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. 3रे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे गेले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला, तरीही सत्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य हे बहाल केले आणि वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतिषबाजी आणि तसेच दीपोत्सवही या दिवशी केला जातो. अश्विन अमावस्येला करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात. जमा खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात. जर या दिवशी नवीन वह्या सुरू केल्या तर व्यापारी वर्गाला चांगला फायदा मिळतो असे देखील म्हणतात. तसेच आपण जर गृहिणी असाल तर आपण देखील हिशोब जे करत असतो त्याची देखील वही आपण नवीन सुरू करावी. वयांना हळद कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा केले जातात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वानांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो, म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काहीतरी भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळी सण म्हणतात. या निमित्त या दिवशी जावयास आहेर केला जातो. तर या दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:14 ते सायंकाळी 8:35 असणार आहे. मग तुम्ही याच वेळेमध्ये पतीचे औक्षण देखील करावे. तसेच वही पूजन देखील याच वेळेत व्यापाऱ्यांनी करावे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.